आपण आज तेज तुफान न्यूज चॅनलवर चर्चेला बोलवलेलं आहे। या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तसेच जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना कांदा उत्पादनासंदर्भात मार्गदर्शन करणारे व सेंद्रिय शेतीचा प्रचार करणारे सावळेराव पाडेकर यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत। आपण आज येथे जुन्नर तालुक्यातील आळे या गावी आहोत, ज्या आळे गावामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलविले त्या पवित्र रेड्याची समाधी या आळे संतवाडीमध्ये आहे। तर आपल्या सोबत आज सावळेराव पाडेकर आहेत, जे सेंद्रिय शेती प्रचारक आहेत। पाडेकर साहेब, आज तुम्ही सेंद्रिय शेती प्रचारक म्हणून कार्य करता। तुमचं कार्य हे शेती क्षेत्रामध्ये भरपूर आहे। काय बोलाल तुम्ही नेमकं इलेक्शन बद्दल काय बोलाल? 2024 ची जी विधानसभेची रणधुमाळी आहे या संदर्भात काय बोलाल आमच्या प्रेक्षकांना? आता बोलायचं म्हणजे काय झालेलं आहे, 10 वर्षामध्ये शेतीमध्ये फार पिछाड झालेली आहे। जेव्हा ज्या वेळेला पवार साहेब कृषी मंत्री होते, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्या काळामध्ये आम्हाला कसले अनुदानाची वगैरे गरज लागत नव्हती। परंतु यांनी 10 वर्षापूर्वी ज्या वेळेला भाजपचं सरकार सत्तेवर आलं, यांनी इतकी आश्वासनं दिली, इतक्या थापा मारल्या। आम्ही बी काय, आमचा शेतकरी समाज म्हणा, बाकीचा मतदार या सगळ्याला भुलला। तुम्हाला 15 लाख देतो, हे करतो ते करतो, शेतीला अच्छे दिन येतील, तर तुमच्या महाराष्ट्रात फार आत्महत्या झालेल्या आहेत त्या थांबू, कांद्याला चांगला भाव देऊ, तुमचा कांदा खालाय, कष्टाने पिकवलेला कांदा खालाय, अशी फार विविध नको तेवढी आश्वासनं दिली आणि आम्ही बळी पडलो त्याला आणि ते लोक सत्तेवर आली आणि तिथून पुढे शेतकऱ्यांची पिळवणूक चालू झाली। पण तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो, पवार साहेब हा दूरदृष्टी असणारा नेता आहे। ज्या वेळेला ते 78ला मुख्यमंत्री झाले, त्यांनी त्याच वेळेला सांगितलं की भविष्यामध्ये शेतीला एवढा बोजा पेलवणार नाही। ज्या शेतकऱ्याला 4 मुलं असतील त्यातली एकाने शेतीवर थांबावं, बाकीच्या तिघांनी नोकरी धंदा उद्योग ह्या बाकीच्या हिशेबामध्ये बाहेर जावं आणि शेतीवरचा बोजा हलका करावा। आणि त्या उपर त्यांनी काय केलं, त्यावेळेला फळबाग योजना आणली आणि शेतकऱ्यांना 100% अनुदानावर फळबाग लागवडीला प्रोत्साहन दिलं आणि म्हटले, जरी तुम्हाला उद्या भविष्य काळात म्हातारपणाला मुलांनी पाहिलं नाही तर तुमची फळबागेमधून तुम्हाला उत्पन्न मिळेल आणि तुमचा उदरनिर्वाह होईल। आणि शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी दुग्ध पालन व्यवसायासाठी प्रोत्साहन दिलं। त्याच्यामध्ये संकरित गायींचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आणि शेतीला त्या अनुषंगाने खतही मिळायला लागलं आणि शेतकऱ्याला प्रपंचाला 2 रुपये वेळच्या वेळेला मिळायला लागले आणि शेतकऱ्याची आबादी आबाद झाली। शेतकरी नगदी पिकं घ्यायला लागला। नंतरच्या काळामध्ये कारखाने उभे राहिले, त्याच्यामुळे बरेच लय मोठं क्षेत्र जे भाजीपाल्याखाली होतं ते काही ऊसाखाली डायव्हर्ट झालं आणि भाजीपाल्यालाही चांगले भाव मिळायला लागले। पुढं मुलं शिकली, इथं कॉलेजची स्थापना झाली, मुलं चांगल्या पद्धतीने शिकायला लागली। जुन्नर तालुका म्हणजे एज्युकेशनल हब झालेला आहे। परंतु पवार साहेबांनी ती दूरदृष्टी ठेवून त्यावेळेला खराडी म्हणा, हिंजवडी म्हणा, IT पार्क उभे केले आणि आमची मुलं मुली चांगल्या पद्धतीने तिथे शिकले, चांगल्या पगारावर गेले आणि खऱ्या अर्थाने हा जुन्नर तालुकाच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचं काम। कारण ज्या वेळेला धरणं बांधली त्यावेळेला पाणी आम्ही वापरायला लागलो, जिरायती शेती बागायती झाल्या। धरणं बांधण्यामध्ये यशवंतराव चव्हाणापासून शरद पवारांचं मोठं योगदान हे मान्य करता? हो, योगदान आहेच ना, त्यांचं योगदान आहे। परंतु त्याच्याही पलीकडे नुसतं पवार साहेब धरणं बांधून थांबले नाही की शेतीमालाला, कडधान्याला, फळबागाला भाव कसे मिळतील, कांद्यासारखी जी काही मसाल्याची पिकं आहेत त्याला भाव कसे मिळतील, त्याच्यासाठीचं जे धोरण आहे देशाचं ते ठरवण्यामध्ये पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे। इथं ज्या वेळेला ह्या कांद्याला उठाव कमी झाला तर त्यांनी काही विदेशी कांदा म्हणजे USA मध्ये जो कांदा खाल्ला जातो त्याचीही लागवड केली, त्याचेही एक्सपोर्टर आणून दिले, जेणेकरून ह्या कांद्याखालचं क्षेत्र कमी होईल, त्या कांद्याखाली काही क्षेत्र जाईल आणि परिणामी शेतकऱ्यांना 2 रुपये जादा मिळतील। या दृष्टीने त्यांनी सतत प्रयत्न केले आणि शेतकरी खऱ्या अर्थाने समाधानी झाला। परंतु 10 वर्षापूर्वी त्या भाजपच्या काळामध्ये त्याला दुष्ट लागली, यांनी फक्त थापा मारायचं कामकाज केलं। आमची नुसती कर्ज वाढत गेली, बेरोजगारी वाढत गेली, उद्योग इथले बाहेर जायला लागल्यामुळं मुलांना जे काय शिकून मोठी झाली मुलं त्यांना रोजगार मिळेना, ते मोकळे रस्त्यावर फिरायला लागली। शेती करावं म्हटलं तर शेतीमालाला बाजार भाव नाही। यांनी थोडेसे तामटाचे बाजार वाढले तर लगेच तामट नेपाळवरून आयात करायची। कांद्याचे बाजार वाढले, अफगाणिस्तान म्हणा, पाकिस्तान म्हणा, तिकडून बाहेरून कांदा आयात करायचा। कडधान्याचे तुरीचे बाजार वाढले, त्यांनी मोझांबिकवरून, टांझानियावरून तूर आयात केली, पामतेल आयात केलं। अगदी शेतकरी पूर्ण नागावला जाईल या पद्धतीने यांनी धोरणं आखली आणि त्याच्यामुळे आम्ही एवढे नाराज झालेला होते। सोयाबीनच्या बाबतीत काय, सोयाबीनची काय परिस्थिती? अहो, सोयाबीनचं यांनी हा देवेंद्र फडणवीस बैलगाडीमधून यांनी मोर्चा काढला। बाबा म्हणला की आम्ही 7000 रुपये भाव द्या म्हणून यांनी मोर्चा काढले। आज 4800 ते 4900 रुपये सोयाबीनला हमी भाव जाहीर केलाय आणि 3200-3300च्या आसपास सोयाबीनची विक्री चालू आहे।
एवढं वाईट एकीकडे काम करतात. गोडतेलचे बाजारभाव 170 रुपये म्हणजे डबा जो आहे 2200 रुपयावर नेला. 700 रुपये जो महाविकास म्हणजे 10 वर्षापूर्वी जो 700-800 रुपये जो डबा होता तेलाचा डबा, आज तो 2200-2400 रुपयावर गेलेला आहे. आणि अहो, सोयाबीनचे बाजार तर तेवढेच आहे, त्यापेक्षाही कमी झालेत. अहो त्याचं काय आलंय, यांनी पामतेल वगैरे फार बाहेरनं आयात केलेले आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे व्यापारी धार्जिणं सरकार आहे. हे फक्त व्यापाऱ्यांचं हित पाहतं. व्यापाऱ्यांनी बाहेरून माल खरेदी केला तर त्या मोठ्या व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होतो, तळातल्या छोट्या व्यापाऱ्यांनाही फायदा होत नाही, आणि शेतकऱ्यांना सुद्धा शेतीचे भाव पडण्यापलीकडे दुसरं काही होत नाही. मान्य करता एकंदरीत मागील 10 वर्षामध्ये नागरिक, सर्वसामान्य नागरिक महागाईने वैतागलेले आहेत, हैराण झालेले आहेत, शेतकरी पण वैतागलेला आहे. अहो शेतकरी वैतागला, मजूर वैतागला, सगळेच वैतागले. आम्ही कांद्याचे शेतकरी कांदा लावतो, 100 मजूर कांद्याच्या आयुष्यमानामध्ये तिथं कामाला लागतात. एवढा मोठा रोजगार आम्ही हे ट्रायबल झोन मधले लोक असतील, इकडे विदर्भातले वगैरे एकरी लोक किती खर्च असतील, येतो 1 एकर कांदा पूर्ण निघेपर्यंत लागवडीपासून? 1,85,000 रुपये एकरी खर्च येतो. 9-10 टनाचं उत्पन्न धरलं तर 18.5 रुपये किलोने आम्हाला कांदा, 1 किलो कांदा घरात येऊन पडतो. आणि यांनी 10 रुपये किलो कांदा होता, 350 रुपये अनुदान जाहीर केलं क्विंटलला, आणि ते जाहीर केल्यामुळे कांद्याचे अजून बाजार पडले. 6-7 रुपयांनी कांदा जायला लागला, आणि ते जाहीर केलेलं 2 वर्षापूर्वीचं अनुदान सुद्धा शेतकऱ्यांना मिळालं नाही. किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांनी जे पीक पिकवलेलं असतं, टोमॅटो असो किंवा कांदा, याला कमीत कमी जे बाजार भाव मूल्य हे सरकारने फिक्स करायला पाहिजे. अहो बाजार मूल्यापेक्षा तुम्हाला महत्वाचं सांगतो, सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये. कारण बाजार काही नेहमीच वाढत नसतात. ज्या वेळेला टंचाई असते, कधी काळी काही शेतकऱ्यांचा निसर्गाच्या समतोलामुळे माल गेलेला असतो वायाला, आणि ज्यांचे माल वाचलेले असतात त्या शेतकऱ्यांना त्यावेळेला त्याचा फायदा होतो, आणि व्यापाऱ्यांना सुद्धा थोडीशी तेजीमध्ये त्यावेळेला सापडते. परंतु यांनी त्याच्यावरही नियंत्रण घातली. कांद्याची साठेबाजी. शेतकऱ्यांना भाजप सरकार तर 4,000-6,000 रुपये अनुदान आता देत आहे, त्याबद्दल काय मत आहे तुमचं? अहो ते अनुदान काय 4,000-6,000 देत नाही, वर्षाला 6,000 म्हणजे ते दिवसाला रोज पडला 70 रुपये, म्हणजे महिन्याला 500 रुपये. मग आता 500 रुपये यांनी तो रिचार्जच्या मोबाईलचा एवढा करून ठेवलाय की ते पैसे आले का फक्त मोबाईलला रिचार्ज टाकायचं. 1 मिनिट थांबवतो, 1 मिनिट. शेतकरी जे साहित्य वापरतो ते साहित्य ड्रीप इरिगेशनचं असो किंवा तुमचं नांगरणीचं असो किंवा ट्रॅक्टर असो किंवा त्याची शेती उपयोगी कोणतेही साधन असो, फवारणीचे औषध असो किंवा खतं असो, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याचे दर कसे वाढले? अहो त्याच्यावर त्यांनी जीएसटी ठेवलेले मोठ्या प्रमाणामध्ये, अगदी कमीत कमी 18% तो 30% जीएसटी आहे. आणि एवढा मोठा जीएसटी भरून शेतकऱ्याला ते औषधं घ्यावी लागतात, खतं घ्यावी लागतात. एक शेतकरी कमीत कमी लाखभर रुपयाची जर खरेदी करतो वर्षाला, मग लाखाची खरेदी केली त्याचे 18% 18,000 रुपये नुसते सरकारला जातात. आणि हा शेतकऱ्यांना फक्त हा बाबा 6,000 रुपये देतो. आता तुम्ही सांगा, या 6,000 रुपयाची आणि ह्या 18,000 रुपयाची कुठं सांगड बसवायची? म्हणजे देवाचंच घ्यायचं, देवालाच लावायचा असा प्रकार चालू आहे. अहो ते घ्यायचं जास्त, निवड थोडा दाखवायचा, असा प्रकार झालेला आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये यांनी तसंच केलेलं आहे. आणि यांचं म्हणणं आहे की हा जो पुढचा वर्ग आहे, शेतकरी असेल, मजूर असेल, हे सगळे लाचार झाले पाहिजे, हे फक्त आमच्याकडे आले पाहिजे, त्यांची स्वतःची प्रगती झाली नाही पाहिजे. आमचं फक्त भाजप सरकारच्या काळामध्ये कर्ज वाढलेले, बाकीचं काही झालं नाही. 1 मिनिट थांबवतो. भाजप सरकारच्या कालावधीमध्ये फक्त कर्ज वाढले, शेतकरी असो, व्यापारी असो, नागरिक असो, असं सावराम पाडेकरांचं म्हणणं आहे. मी दुसरा प्रश्न त्यांना करू इच्छितो. भाजप सरकारच्या कालावधीमध्ये नोटाबंदी झाली, त्यानंतर जीएसटी लागू झाला, त्यानंतर कोरोना पण आला. काय वाटतं, हे भाजप सरकारच्या कालावधीमध्ये एकामागे एक जे शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना जे दणक्यामागे दणके बसले, याबद्दल तुमचं काय मत आहे? अहो हे नोटाबंदी असेल किंवा कोरोनाचं असेल, याच्यामध्ये फक्त ह्या सरकारने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम केलेले, बाकी काही सुद्धा केलेलं नाही. आमच्या कांद्याचं तर एवढं नुकसान केलं यांनी. ज्या वेळेला कांद्याचे भाव वाढतात त्यावेळेला म्हणले खाणाऱ्यांचा आम्हाला विचार केला पाहिजे. खाणाऱ्यांचा विचार करण्यासाठी आमचे भाव वाढतं, निर्यात बंदी करतं, बाहेरच्या देशातून कांदा बोलवतं. आणि मग ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो. आमचं म्हणणं असं आहे, तुम्ही खाणाऱ्यांना जर देणार असाल ना, त्याचं रेशनिंग करा. चालू बाजार भावाने तुम्ही कांदा खरेदी करा, त्यांना तुम्ही फुकट द्या, आमचं काही सुद्धा म्हणणं नाही. परंतु इथं हस्तक्षेप करू नका आणि आमचे बाजार पाडू नका. कारण आज बाजार थोडेसे वाढलेले आहेत. किती शेतकऱ्यांकडे कांदा आहे तुम्ही सर्वे करून सांगा. 10-5 शेतकऱ्यांकडे सुद्धा कांदा नाही राहिला. जे बाकीचे बरेच लोक आशेने कांदा लावत होते त्यांनी एकंदरीत कांदा संपल्यानंतर यांनी बाजार भाव वाढवले असं म्हणायचं तुम्हाला? तसंच झालेलं आहे ना.
आणि ते सुद्धा आता निवडणुकीच्या तोंडावर असल्यामुळे वाढवले. तर त्या काळामध्ये खूप अशा शेतकऱ्यांकडे 90% सावळरामजी मी एक प्रश्न आणखी विचारतो तुम्हाला. सध्या पाण्याचा मुद्दा सगळीकडे गाजतोय. डिंबे धरणाला बोगदा करणार असं आमदार रोहित पवार अहमदनगर जिल्ह्यातील लोकांना मतदारांना आम्हीच दाखवतायत, आश्वासन देत आहेत. सगळं कारवाई पूर्ण झाली, फक्त आता बोगदा करायचं बाकी राहिला असं बोलतायत. तुम्हाला काय वाटतं जुन्नर आंबेगावची परिस्थिती 35 वर्षापूर्वी काय होती आणि आता परिस्थिती काय राहील? आता तुम्हाला सांगू का, पाण्याच्या प्रश्नाबद्दल जर बोलायचं ठरलं तर फार वर्षापूर्वी ज्या वेळेला धरणं बांधली गेली, पाणी अडवलं गेलं, त्यावेळेला तालुक्याला किती पाणी आणि बाहेर किती पाणी पाठवायचं हे त्याच वेळेला त्याचं वाटप झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण जरी समजा आता त्या बोगद्याला विरोध केला त्याला काही अर्थ राहिलेला नाही, कारण ते वाटप झालेले आपल्या तालुक्याला आपल्या हिश्श्याचं पाणी त्यांनी ठेवलेले आणि बाकीचे जे पाणी आहे. समर्थन करतं बोगद्याचं? अहो समर्थन म्हणजे आता होतंय कसं माहितीये का, पाण्याचं वाटप झालेलं आहे आणि वाटप झालेलं आहे, मात्र ते आपलं पाणी आपल्याला तळाशी करणार 3 महिन्यामध्ये बोगदा संपून जाईल असं काही 2 तालुक्यामध्ये चर्चा आहे. नाही, ते तसं होणार नाही. जेवढं आपल्या तालुक्याला पाणी ठेवलेलं आहे तेवढं पाणी राहणारच आहे. आपल्या तालुक्याकरता 2 तालुक्याकरता किंवा हे जे 4 तालुके करता त्यांचं हिशोब पाणी त्यांना भेटणारच आहे. फक्त त्याचं जे नियोजन झालं आहे नियोजनाप्रमाणे पाणी वाटप होणार आहे अशी भूमिका सावळराव पाडेकरांची आहे. आता आपण त्यांना एक प्रश्न शेवटचा विचारणार आहोत. काय वाटतं जुन्नरच्या या रणधुमाळीमध्ये सत्यशील शेरकर जे सहकार खात्यामध्ये काम करणार आहे, जुन्नर सहकारीचे जे चेअरमन आहेत हे उभे आहेत, याबद्दल काय बोलाल? आता तुम्हाला सांगतो, सगळ्या शेतकऱ्यांचा विश्वास पवार साहेबांवर आहे आणि त्यांनी हा जो उमेदवार निवडून काढलेला आहे तर तो त्यांनी 10-12 वर्ष कारखाना त्यांच्या वडिलांच्या पश्चात चुलत्यांच्या पश्चामध्ये शेठबाबांच्या पश्चात चालवलेला आहे. आणि जर समजा एवढं भरीव काम त्या शेरकर घराण्याने केलेले, एवढं भरीव काम आतापर्यंत एकाही आमदाराने तालुक्यासाठी केलेलं नाही. तेव्हा आम्हीच त्या मागच्या वेळेला ते जे ऊस विकास मेळावे घेत होते त्यावेळेला आम्हीच सांगितलं का तुम्ही बा तुमच्या नेतृत्वाची कक्षा जरा रुंदवा, जरा विस्तार करा आणि तुम्ही तालुक्याचं नेतृत्व करा. आणि जसा तुम्ही ऊस उत्पादकांना न्याय देता तसाच आम्ही कांदा उत्पादक असेल, भाजीपाला उत्पादक असेल, दूध उत्पादक असेल यांच्या प्रश्नामध्ये लक्ष घाला, हे आम्हीच त्यावेळेला सांगितलं. काय आव्हान कराल मतदारांना? जुन्नर तालुक्यातील मतदारांना तुमचं काय आव्हान असेल? आता जुन्नर तालुक्यातला मतदार फार सुज्ञ आहे, पवार साहेबांच्या पाठीशी ठाम आहे आणि तो त्यांचाच पवार साहेबांनी दिलेला उमेदवार असल्यामुळं सत्यशील दादाला जुन्नर तालुक्यामधून भरभरून उमेदवार मतं मिळणार आहेत आणि सत्यशील दादा चांगल्या मताने विजयी होणार आहेत. सत्यशील दादा हे जुन्नर तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये 12 वर्षाचा अनुभव असलेलं व्यक्तिमत्व आहे. अशा स्वरूपाचा अनुभव स्वतः सावळराव पाडेकर यांनी घेतलेला आहे आणि ते सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करणार आहेत. तसेच मतदारांना ते सत्यशील दादा यांना निवडून देण्याचं आव्हान करत आहे. येणारी 20 तारीख ठरवेल ईव्हीएम मशीन मध्ये कोणाचं भविष्य कशा प्रकारचं त्यामध्ये जुंपणार आहे. त्यानंतर 23 तारखेला काय निकाल लागणार आहे, गुलाल कोणाचा उधळेल, हा येणारा काळ येणारे 4-5 दिवसामध्ये लवकरच सिद्ध होणार आहे. आळ्याहून तेज तुफान न्यूज करता अय्यूब शेख, जुन्नर, पुणे.